पीक विमा कंपन्यांची मुजोरी सुरूच आहे। मराठवाड्यातील 71,100 शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दावे काहीही कारण न देता विमा कंपनीने फेटाळले। विशेष म्हणजे एकाच कुटुंबामध्ये एका भावाला विम्याची रक्कम मिळाली तर दुसऱ्या भावाला विम्याची रक्कम मिळाली नाही। शिवार आणि नुकसानीचे कारण सुद्धा सारखेच असताना काही शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे। शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून कशी थट्टा केली जाते हे आठवड्याभरापूर्वी साम टीव्हीने समोर आणलं होतं आणि आता क्लेम करून सुद्धा मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विम्याची रक्कम मिळत नसल्याचं समोर आलंय। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे फेटाळलेत। मराठवाड्यातील 71,100 शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दावे फेटाळण्यात आलेत। काहीही कारण न देता पीक विम्याचे दावे विमा कंपन्यांनी फेटाळलेत। या अनुषंगाने शेतकऱ्यांनी ऑनलाईन इंटिमेशन कंपनीकडे द्यायचे असतात। ऑनलाईन इंटिमेशन शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष शेत परिस्थितीनुसार पाहणी होते, पंचनामे होतात आणि त्यानुसार अंतिम नुकसान भरपाई अंतिम केली जाते। या बाबी अंतर्गत सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सुद्धा विमा कंपनीनं 1,10,00,000 रुपये 110 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये वाटप केलेले आहेत। आणि सगळ्यात शेवटी आता हंगाम संपल्यानंतर जी पीक उत्पादनावर आधारित विमा कंपन्यांवर सरकार आता कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पीक विमा कंपन्यांची मुजोरी सुरूच आहे। कारण न देत्या पीक विम्याचे दावे शेतकऱ्यांचे फेटाळण्यात आलेले आहेत। 71,000 शेतकऱ्यांचे दावे पीक विमा कंपन्यांनी फेटाळलेले आहेत। 23-24चा विमा 2 वर्ष पण भरेला असून 1 रुपया सुद्धा भेटला नाही, तरी सरकारने याचा आमच्याकडे लक्ष देऊन थोडंफार आम्हाला याचा फायदा द्यावा। बऱ्याच शेतकऱ्याला तक्रार करून देखील भेटला नाही। काही नाही काय केलं का समजा आता पीक पेरा काहीला नोंदता येत नाही, काही शेतकरी अडाणी आहे। तसंच शासनाला विनंती आहे की हा पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा, ही नम्र विनंती। धन्यवाद। तीन सरकारला माझी विनंती आहे की या कन्नड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होत आहे, तरी सरकारला विनंती आहे की 2023-24चा खरीप आणि रब्बीचा देखील पीक विमा या शेतकऱ्याला देण्यात यावा। पीक विमा भेटला नाही, शेतीचे खूप नुकसान आहे। पीक उगलं नाही, पाऊस नसल्यामुळे काही उगलं नाही, डबल पेरणी केली तरी उगलं नाही। पीक विमा भेटण्यात यावा, आम्हाला काहीतरी सरकारनं